नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय आहे गणित. तर या विषयासाठीचा तुमच्या शाळेमध्ये जी सध्या पायाभूत चाचणी परीक्षा चालू आहे, तर त्यासाठीचा हा पेपर आहे. तर पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत, किती मार्क्ससाठी असणार आहे, टोटल पेपर किती मार्क्स असणार आहे, या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत हे या व्हिडिओतून तुमच्या क्लिअर होणार आहे आणि परीक्षेसाठी तुमचा एक चांगला कॉन्फिडन्स वाढणार आहे. तसेच तुम्हाला या व्हिडिओचा त्या परीक्षेसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. आणि तसेच विद्यार्थ्यांनो, इयत्ता 6वीचे जे इतर विषय आहेत, मराठी विषय आहे, भूगोल, इतिहास, विज्ञान, तर या विषयांचे सुद्धा जे स्वाध्यायाचे व्हिडिओ आहेत हे ऑलरेडी आपल्या या सहज शिक्षण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही त्यासाठी आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे सगळे व्हिडिओज बघू शकता. तर आता आपण काय बघणार आहोत, पायाभूत चाचणी परीक्षा. पायाभूत चाचणी 2024 आणि 25 यासाठीचा इयत्ता 6वी गणित या विषयासाठीचा पेपर कशा प्रकारचा असणार आहे हे बघूयात. तर एकूण जे गुण असणार आहे ते असणार आहेत 50. तर त्यातला तोंडी जी परीक्षा असणार आहे त्याला 5 मार्क्स असणार आहेत आणि प्रात्यक्षिकासाठी 5 मार्क्स असणार आहेत आणि लेखी जो तुमचा पेपर असणार आहे हा 40 मार्क्सचा असणार आहे. तर इथे तोंडी चाचणीची उत्तरे येथे लिहिण्यास सांगितली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकासाठी 1 मार्क असणार आहे. चला आता लेखी चाचणी काय आहे हे बघूयात. प्रत्येक प्रश्नास 1 गुण आहे, त्यामुळे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. तर एकूण 40 मार्क्स आहेत. प्रश्न पहिला अ, संख्या अक्षरात लिही. तर संख्या आहे 2183. तर आपण अक्षरामध्ये लिहिणार 2100. त्र्याऐंशी. ओके. त्यानंतर ब प्रश्न आहे, संख्या अंकात लिही. 53,412. तर बघा 53,412. क प्रश्न, विस्तारित रूपावरून संख्या लिही. तर विस्तारित रूप काय दिलेलं आहे, 8,300 आणि 5 दिलं आहे. म्हणजेच 8,000 हे झाले 305. बरोबर. पुढे चढत्या क्रमाने संख्या चढत्या क्रमाने लिही. तर आता याच्यामध्ये सगळ्यात लहान कोणती आहे हे ओळखता आलं पाहिजे, मग त्याच्यानंतर मोठी आणि मग मोठी. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी त्यांनी 3 संख्या दिलेल्या आहेत. 53,415, 53,674 आणि 54,102. तर या तिन्ही संख्यांमधली सगळ्यात लहान संख्या जी आहे ती ही पहिलीच संख्या आहे, 53,415. त्यानंतर जी संख्या आहे ती आहे 53,674 आणि सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती आहे 54,102. म्हणजे ही त्यांनी जो क्रम दिलेला आहे तो चढत्या क्रमानेच दिलेला आहे. तर प्रश्न दुसरा अ, बेरीज कर सांगितलं आहे. तर 4 अंकी संख्यांची बेरीज करायची आहे. 8,347 अधिक 1,421 दिलं आहे. मग 7 अधिक 1 येणार इथे 8, 4 अधिक 2 येणार 6, 3 अधिक 4 येणार 7 आणि 8 अधिक 1 येणार 9. म्हणजे बेरीज झाली 9,768. पुढे प्रश्न दुसरा ब, बेरीज कर. तर बेरीज 3 अंकी दिलेली आहे. 3 अंकी संख्येची बेरीज 264 अधिक 383, 4 अधिक 3 असतात 7, त्यानंतर 6 अधिक 8 आहेत, म्हणजे 6 12 13 14, हा चाल इथं आपला 1 आला,
2 अधिक 3 5 आणि हे 1 म्हणजे येणार 6. तर ही झाली बेरीज. पुढे प्रश्न दुसरा, त्यातील प्रश्न क. एका शाळेतील शिक्षकांनी 1067 रुपये व विद्यार्थ्यांनी 632 रुपये मदत निधी जमा केला. तर शाळेत एकूण किती रुपये निधी जमा झाला? तर यासाठी आपल्याला काय करावे लागेल? बेरीज. 632. ओके. तर इथे झाले 7 आणि 2 9, 6 आणि 3 9, 0 अधिक 6 6 आणि हे 1. 1699 इतकी मदत निधी जमा झाली. प्रश्न ड. दुसरा ड. एका जंगलात 4075 वडाची, 3759 सागाची झाडे आहेत. दोन्ही मिळून एकूण किती झाडे आहेत? तर त्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल. अधिक 3759, 5 अधिक 9 येतात 14. वरती आपण इथं हातचा देऊ. 7 अधिक 5 12 आणि हातचा 1 13. पुन्हा इथं आला एक हातचा. तर 7 अधिक 0 7 आणि हातचा 1 म्हणल्यावर 8 आणि 4 अधिक 3 7. तर एकूण 7834 झाडे आहेत. आता प्रश्न तिसरा आलेला आहे, वजाबाकी कर. 878 आणि 653. तर 8 मधून 3 गेले राहिले 5, 7 मधून 5 गेले राहिले 2. त्यानंतर 8 मधून 6 गेले राहिले 2. तर वजाबाकी आलेली आहे 225. पुढे पुन्हा वजाबाकी कर हा प्रश्न विचारला आहे. तर 427 वजा 254 आहे. मग 7 मधून 4 गेल्यास राहतात 3. 2 मधून 5 जात नाहीत, यासाठी आपण इकडं हातचा घेतो. हे झाले 12, इकडे झाले हे 3. तर 12तून 5 गेले राहिले 7 आणि 3 मधून 2 गेले राहिले 1. तर यांची वजाबाकी झाली 173. प्रश्न तिसरा क. एका गावची लोकसंख्या 1260 आहे. त्यापैकी 920 व्यक्ती साक्षर असतील तर निरक्षर व्यक्तींची संख्या काढा. तर एकूण लोकसंख्या आहे 1260 वजा आपल्याला करायचे आहेत 920, म्हणजे आपल्याला संख्या मिळणार निरक्षर व्यक्तींची. तर हे झाले 0. 6 मधून 2 गेले राहतात 4. 2 मधून 9 जात नाहीत, त्यासाठी आपण इथं 0 घेऊन इथं 12 करणार. 12 मधून 9 गेले तर इथे राहिले हे 3. तर त्यांची वजाबाकी आली 340. तर उरलेले हे इतक्या व्यक्ती निरक्षर आहेत किंवा निरक्षर व्यक्तींची संख्या आहे 340. चला विद्यार्थ्यांनो, आता पुढचा प्रश्न तिसरा ड बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. प्रश्न तिसरा ड. एका गावाची लोकसंख्या आहे 1956 होती. 10 वर्षानंतर ती 2764 झाली. तर 10 वर्षात लोकसंख्येत कितीने वाढ झाली? तर बघा 1900 तर इथं आपल्याला काय करावे लागेल? वजाबाकी करावी लागेल. 2764 वजा 1956. तर 14 इथं झाले हे 5, बरोबर. तर 6 14 वजा 6 इथं किती राहिले? 9. 5 वजा 5 0. तर 7 मधून 9 जात नाहीत, मग इथं आपण हे 17 केले आणि इथं राहिला हा 1. ओके. तर 17 मधून 9 तर ते राहिले 8. तर एकूण जी लोकसंख्या वाढलेली आहे ती किती संख्याने वाढली? तर ती 809 इतक्या संख्येने ती लोकसंख्या वाढलेली आहे. त्यानंतर प्रश्न चौथा अ. गुणाकार कर. तर आता गुणाकार सांगितलेला आहे 180 गुणिले 12. तर या दोन्ही या शून्याला गुणल्या 0. 8 दोन्ही 16. इथं एक हातचा राहिला बे बे आणि हा पुन्हा बे बे आणि हा झाला 3. तर इथं झालं हे 0. 1 0 0 1 8 8 आणि 1 1 1. तर इथं हे 0 6 8 9 10 11 आणि हे 2160 आला यांचा गुणाकार. खाली पुन्हा प्रश्न विचारला आहे गुणाकारच कर. तर 3 अंकी संख्येचा गुणाकार 3 अंकीशी सांगितलेला आहे. तर आपण इथं जरा वरती लिहून घेऊयात. गुणिले 156. 6 1 6 6 12 6 18. त्यानंतर 6 पंचे 30 आणि हे 1 31.
त्यानंतर 6 24, 25 26 27, बरोबर. तर इथे एक एक्साने आला 0. 5 त्रिक 15, हाचा आला 1, 5 5 25 आणि हा एक 26, बरोबर. 5 चोक 20 आणि 21 22. पुन्हा इथं 0 येणार, इथं सुद्धा 0 येणार. मग 3 एके 3, 5 एके 5 आणि 4 एके 4. तर या सगळ्यांची आपण काय करतो बेरीज. 8, 5 आणि 1 6. त्यानंतर इथे बघा किती आहेत, 7 अधिक 6 अधिक 3 म्हणजे 6चा 12 आणि 1 13 14 15 16 आणि इथं आला आजचा 1. तर 2 अधिक 2 4 आणि 5 अधिक 9 आणि हे झाले 10. म्हणजे इथं 2 अधिक 4 6 आणि हे एक 7. तर यांचा गुणाकार आलेला आहे 70,668. आता बघा चौथा प्रश्न. एका शाळेला 8 सायकली याप्रमाणे 217 शाळांना सायकली वाटल्या, तर एकूण किती सायकली वाटल्या? तर 217 गुणिले 8 करावं लागेल या ठिकाणी. 7 8 56, 8 एके 8, 9 10 11 12, इथं आलं 13, पुन्हा 8 एके 8 दुनी 16 आणि हे एक 17. तर एकूण 1736 सायकली वाटल्या. प्रश्न चौथा ड. एका मोबाईलची किंमत 6,250 रुपये असल्यास अशा 35 मोबाईलची किंमत किती? तर एक मोबाईल आहे 6,250, तर 35ला किती विचारला? तर यासाठी सुद्धा आपल्याला यांचा काय करावा लागेल, गुणाकार. 5 5 25, इथं आले 2, 5 दुनी 10 आणि 2 12, म्हणजे 6 पंचे 30 आणि हे एक 31. तर इथे 0, हे सुद्धा आले 0, 5 3 15, 3 दुनी 6 आणि 1 7 आणि 6 6 6 दुनी 18. तर यांची येणार बेरीज 0, इथे येणार 5, इथे येणार 7, इथे येणार 8, इथं 8 9 10 11 आणि म्हणजे एवढी किंमत लागेल. 2,18,750 रुपये लागतील 35 मोबाईल घेण्यासाठी. आता पाचवा प्रश्न आलेला आहे, भागाकार कर. तर 863 भागिले 4 सांगितलेलं आहे. तर 4 दोन्ही 8, इथं गेला शून्याचा भाग, वरती आले 6, तर इथं गेला 4 एके 4चा भाग, इथं राहिले हे 2 आणि वरचा हा 3 खाली आला. 4 1 4 4 8 4 चौक 16, 4 पंचे 20, तर बाकी राहिली 3 आणि भागाकार आला 215. पुढे खाली दिलेला आहे 1280 भागिले 16, 1280 भागिले 16. तर विद्यार्थ्यांनो 16ने याला 8चा भाग जातो बघा, 16 8 128 असे, 16 8 128 असे, बरोबर. आणि पुढे हे 0 घेतलं तर किती झाला, याचा भागाकार 80 झाला आणि बाकी 0 राहील. तर तुम्ही सगळ्या स्टेप्स ज्या आहेत या सुद्धा व्यवस्थित फॉलो करू शकता. प्रश्न 5वा क. एका संख्येला 5ने गुणल्यास गुणाकार 810 येतो, तर ती संख्या कोणती? मग त्यासाठी आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा आहे. एका संख्येला 5ने गुणल्यास मग आपल्याला आता काय करावं लागेल, या दोघांचा भागाकार करावा लागेल. तर इथं जी संख्या येणार आहे ती असणार आहे, ओके, 5. तर इथं जाणार आहे 5 एके 5, मग इथं राहिले हे 3, तर इथं वरचा आपण घेतला 6 पंचे 30, बरोबर. तर इथं राहिला 1 आणि हे, तर इथं येणार 5 दुनी 10. तर बघा 162 गुणिले 5 जर केले तर येणार 810. आता प्रश्न 5वा ड. ताशी 45 किलोमीटर वेगाने 360 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? तर 1 तास 45 किलोमीटर मध्ये जातो, तर 360 किलोमीटर साठी किती तास लागतील? तर त्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनो तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, याचा हॅलो, नाही अजून वेळ आहे यायला.
होय, 11:30 वाजले. होय, या की आलो, दार उघडतो. ओके, तर यासाठी सुद्धा तुम्हाला आता ह्यांचा भागाकार करावा लागेल. ठीक आहे, ती प्रोसेस तुम्ही करून घ्या. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न 6 अ. 24 या संख्येचे कोणतेही दोन विभाजक लिही. तर 24 या संख्येचे कोणतेही दोन विभाजक कोणते कोणते असणार आहेत, तर 18ने भाग जातो 24ला, त्याचबरोबर 6ने जातो, प्लस बरोबर 12ने जातो. ओके स्टुडंट, प्रश्न 6 आहे. 24 या संख्येचे कोणतेही दोन विभाजक लिह. तर 24 या संख्येला कोणत्या दोन संख्येंनी भाग जातो, त्या दोन संख्या लिहायच्या आहेत. तर 6ने जातो, 12ने जातो. ओके, तर या दोन संख्या आपण त्याचे विभाजक म्हणून लिहिला आहे. आता पुढचा प्रश्न आहे 6 15 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिही. तर इयत्ता 5वी मध्ये आपण रोमन संख्या चिन्ह शिकलो आहोत. तर त्याच्यासाठी रोमन संख्यासाठी 10 साठी असतो एक्स आणि 5 साठी असतं हे असं व्ही. हे झालं
रोमन संख्या चिन्हामध्ये 15. आता 6वा सहमूळ संख्यांची कोणतीही एक जोडी लिही. तर त्याच्यामध्ये कोणतीही एक संख्या त्यांची एक जोडी लिहायची झाली तर ती आहे 3 व 5 ची जोडी, किंवा तुम्ही 7 व 5 ची जोडी लिहू शकता, किंवा 11 व 13 ची जोडी लिहू शकता. तर तुम्ही कोणतीही एक जोडी या ठिकाणी लिहायची आहे. हे आहेत सहमूळ संख्यांच्या जोड्या. प्रश्न 7वा अ आहे 2/3 या अपूर्णांकांच्या सममूल्य अपूर्णांकाला गोल करा. तर 2/3 साठी आपल्याला करायचं आहे. तर तो आहे हा 6/9. त्यानंतर 7वा ब दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. ठीक आहे, समच्छेद अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. तर याचा आपल्याला काय करायचं आहे, छेद समान करायचा आहे. समच्छेद म्हणजे छेद समान करणे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या दोघांचा तिरकस गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, तर 2 गुणिले 5 आणि 3 गुणिले 5. तसंच इकडे किती येणार, 4 गुणिले 3 आणि 5 गुणिले 3. ओके, म्हणजेच 5 दोन्ही 10 छेद 15 आणि येणार 4 त्रिकोण 12/15. तर दोघांचा छेद काय झालेला आहे, समान झालेला आहे. 10/15 आणि 12/15. आता सांगितलेलं आहे बेरीज कर. तर या 2/7 अधिक 5/7 ची बेरीज किती होणार, छेद समान आहे म्हणल्यावर 7 तसंच, आणि 5 अधिक 2 म्हणजे 2 अधिक 5 असं घेतलं आपण, तर 7/7 आलं 1. बरोबर. तर आता पुढे सांगितलेलं आहे वजाबाकी करा. तर वजाबाकीसाठी सुद्धा तेच येणार. छेद समान आहे म्हटल्यानंतर 3 - 2 म्हटल्यानंतर 1/13 ही झाली यांची वजाबाकी. चला विद्यार्थ्यांनो, पुढे बरेच प्रश्न आहेत आपल्याला ते सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे बेरीज कर 1/7 अधिक 5/3. तर यांची बेरीज आपण कसं करतो, तिरकस गुणाकार करतो. म्हणजे हा जो 3 आहे हा इकडं 3 गुणिले इकडे 3 गुणिले, आणि हा जो 7 आहे हा इकडे 7 आणि इकडे गुणिले 7 करतो. म्हणजेच 3/7 = 21 अधिक 7×35 = 7 × 21. म्हणजेच काय होणार आता, 35 अधिक 3/21 म्हणजेच 38/21 येणार यांची बेरीज. आता पुढे वजाबाकी कर. तर वजाबाकीला सुद्धा सेम प्रोसेस येणार. या 2ला इकडे 2 इकडे 2 आणि या 3ने इकडे गुणिले 3 गुणिले 3 केल्यानंतर 2 2 4/6 वजा 3/6 येणार, म्हणजेच 1/6 येणार. बरोबर. चला पुढचा आता प्रश्न 7वा ग आकृतीचे निरीक्षण कर. चौकटीमध्ये मोठे कोणतं लहान कोणतं का बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिही, यासाठी सांगितलं आहे. तर याच्यामध्ये तर हे बरोबर आहे. 2/3 म्हणजे यातला 3 भाग आहेत त्यातले 2 रंगवलेले आहेत, आणि याच्यामध्ये 4 भाग आहेत त्यातले हे 2 भाग रंगवलेले आहेत. तर 2/3 आणि 2/4 कसं होणार, बे की बे, बे दोन्ही 4. तर यातला हा जो आहे हा मोठा येणार. चला नेक्स्ट बेरीज कर म्हणून सांगितलं आहे. 5.25 रुपये आणि 1.5 रुपये. 5.25 म्हणजेच किती येणार, 4.75 आणि 1.5 म्हणजे 1.50. तर यांची ही बेरीज, राईट. तर 5 7 आणि 5 12 आणि हातचा आला इकडे 1, 4 आणि 1 5 आणि हे 6, 6.25 रुपये झाले. आता पुढे 7वा प्रश्न. एका शहराचे मागील वर्षीचे सरासरी तापमान 25.2 डिग्री सेल्सिअस होते. त्या वर्षी ते 26.4 डिग्री सेल्सिअस झाले. तर सरासरी तापमान किती झालं, म्हणजे आपल्याला काय करावे लागेल, वजाबाकी. 26.4 आणि 25.2 यांची वजाबाकी. ओके, तर इथं आपण पॉईंट चिन्ह देऊ आणि हे झाले 2, तर इथं हा 1. तर 1.2 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाने त्याची वाढ झाली. आता प्रश्न आलेला आहे 8वा. कोणत्या आकृतीत समांतर रेषा दिसतात त्या आकृतीचे नाव लिही. तर याच्यामध्ये आपल्याला समांतर रेषा दिसतात, ती आहे बी. प्रश्न 8वा ब. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ए बी 6 सेंटीमीटर आहे. तर लांबी पी क्यू बरोबर किती.
तर ती देखील असणार आहे 6 सेंटीमीटरच, कारण ती केंद्रबिंदूतून जात आहे दोन्ही. तर क प्रश्न आहे बघा, खालील आकृतीवरून कोणतेही दोन कंसांची नावे लिहा. तर कंस एक्स वाय झेड हा होऊ शकतो, एक्स वाय झेड, आणि वाय टी किंवा एक्स टी झेड, एक्स टी झेड. ओके, तर ही झाली ते कंसांची नावे. आता कोण मापकाच्या सहाय्याने 60 अंश मापाचा कोण काढायचा आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. आता 8वा ई, भौमितिक साधनांच्या मदतीने 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. तर ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता. खालील आकृतीची परिमिती किती? राईट. तर आता परिमिती सांगितलेली आहे. तर बघा परिमिती, हा आयत दिलेला आहे, आयताची परिमिती किती असणार आहे बघा, 2 गुणिले लांबी असतं अधिक 2 गुणिले रुंदी असतं, बरोबर. तर या ठिकाणी बघा हा आयत आहे आणि हा छोटा चौकोन म्हणजे स्क्वेअर दिलेला आहे. तर आपण पहिल्यांदा आयताची काढून घेऊ. आयतासाठी की आहे 2 गुणिले 6 अधिक 2 गुणिले आपण 4 करू, म्हणजे 6 दोन्ही 12 अधिक 4 दोन्ही 8, म्हणजे हे किती झालं, 20 झालेलं आहे. ही झाली आयताची. ओके, तर ह्या आकृतीची परिमिती विचारली आहे आपल्याला आयताची काढून घ्यावी लागेल. मग स्क्वेअर, या ठिकाणी हा स्क्वेअर विचारला. ही स्क्वेअरची परिमिती म्हणजे चौकोनाची परिमिती कशी असते, 2, इथं बघा सोडवते मी, 2 लांबी अधिक रुंदी असते. म्हणजेच 2 सेंटीमीटर अधिक 2 सेंटीमीटर येणार, म्हणजेच या ठिकाणी 2 कंसामध्ये 4 जर आलं तर यांचं झालं हे 8. मग आता हा झाला आयत आणि हा छोटा आहे चौकोन, तर या दोघांची किती होणार, 20 अधिक 8 म्हणजेच येणार 28 सेंटीमीटर. राईट. आता एका चौरसाकृती वर्गखोलीचे क्षेत्रफळ 64 किलोमीटर असेल तर त्या वर्गखोलीची बाजूची लांबी किती असेल? तर क्षेत्रफळ सांगितलेलं आहे त्यांनी. ओके, तर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय असतं, त्या बाजूचा वर्ग असतो. म्हणजे हा जर चौरस असेल तर हा त्या बाजूंचा वर्ग असतो. तर या ठिकाणी त्याच्या एक वर्गखोलीच्या बाजूची लांबी विचारली आहे. तर जर बाजूचा वर्ग असेल तर क्षेत्रफळ 64 चौरस मीटर येणार, म्हणजेच आपल्या या ठिकाणी काय उत्तर येणार, 8 मीटर इतकं येणार. त्या बाजूची लांबी असेल 8 मीटर. पुढे प्रश्न 8वा ह, काय दिलेलं आहे, एका आयताची लांबी 18 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती. तर मग अशी आपण बघितल्याप्रमाणे आयताची परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. तर त्यानुसार 2 गुणिले लांबी दिलेली आहे 18 अधिक 2 गुणिले रुंदी दिलेली आहे 10, म्हणजेच 18 एके 18, 18 दोन्ही 26. म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 18 येणार 36 अधिक 2 गुणिले 10 येणार 20, म्हणजेच यांचे किती झाले बघा 6 आणि हे झाले 56. यांची आलेली आहे ही आयताची परिमिती, चौरस सेंटीमीटर, बरोबर. राईट. चला पुढे आता 9वा अ दिलेला आहे, दिलेली वेळ घड्याळात दाखव, 7:45 ओके, तर 7 वाजून म्हणजे यातला छोटा काटा असणार आहे, 7:25 सांगितलेला आहे, म्हणजे थोडासा पुढं असणार आहे इथे 25. 7:25 म्हणजे इथं आलं आहे 15, हे झालं 20 आणि हे झालं 25, म्हणजे इथं असणार, आणि 50 सेकंद म्हणजे थोडासा इथं असा पुढं असणार आहे.
ओके, तर अशा प्रकारे आपण ही वेळ दाखवली. 9वा ब बघा, सुजय ताशी 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने कारने प्रवास करत असेल तर त्याचा वेगाने 1.5 तासात तो किती अंतर जाईल? तर एका तासात तो 40 किलोमीटर जातो, राईट. तर 1.5 तासामध्ये तो किती जाईल? तर तो 1.5 तासामध्ये जाईल 60 किलोमीटर. त्यानंतर 1.5 तास म्हणजे इथं आपण 1 तास 30 मिनिटं लिहूया. 50 नाही येणार, असं येणार आपल्या घड्याळानुसार. ओके, तर एक सलवार शिवण्यास 1 मीटर 80 सेंटीमीटर कापड लागते व एक कुर्ता शिवण्यास 2 मीटर 50 सेंटीमीटर कापड लागते. तर सलवार आणि कुर्ता शिवण्यास एकूण किती कापड लागेल? तर 1 मीटर 80 सेंटीमीटर आणि 2 मीटर 50 सेंटीमीटर यांची बेरीज केली तर हे झाले 13. इथं आपण 0 देऊ. इथं आपल्या येणार आहे 1 म्हणजे 3 आणि 1 हे 4. 4 मीटर 30 सेंटीमीटर इतके कापड लागणार. आता 10वा प्रश्न अ, कंसाचा उपयोग करून बेरीज 15 येईल अशा दोन संख्यांच्या 2 जोड्या लिही. त्यांची बेरीज 15 आली पाहिजे. दहा अधिक 5 आणि 7 अधिक 8, बरोबर. तर अशा प्रकारे यांची दोघांची बेरीज 10 अधिक 5 15 येतं आणि 7 आणि अधिक 8 15 येतं. त्यानंतर ब, कोणत्याही संख्येसाठी x हे अक्षर घेऊन पुढील गुणधर्म लिही. कोणतीही संख्या आणि 0 यांचा गुणाकार 0च असतो. मग आता कुठल्याही संख्येसाठी x हे अक्षर घेऊन तर त्यासाठी आपण काय लिहिणार? x गुणिले 0 बरोबर 0. तर हा अशा प्रकारे आपण त्याचा गुणधर्म लिहिला. 10वा प्रश्न आहे त्यातला क, खालील विधाने बरोबर होण्यासाठी पदावलीमधील चौकटीत योग्य चिन्ह लिहा. ओके, तर पाईन चोक इथं किती आहे? ही 20 होणार आणि हे आता आपल्याला ही संख्या 20 ही संख्या लहान बनवायची आहे. तर 7 1 7 2 7 त्रिक 21, मग हे असं होणार, बरोबर. आता प्रश्न 11वा अ, 10 विद्यार्थ्यांसाठी एक स्माइली हे चित्र वापरून खालील माहितीच्या आधारे चित्रालेख काढा. तर तो चित्रालेख तुम्ही व्यवस्थित काढायचा आहे. 11वा ब, शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तेच प्रमाण घेऊन 3 स्माइली अशी दाखवली असेल तर पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? तर 3 स्माइली दाखवलेल्या आहेत, बरोबर. म्हणजे एका स्माइलीचं जे आहे प्रमाण ते आहे 10, म्हणजेच इथे येणार 30. आकृतिबंध पूर्ण कर. तर आता या ठिकाणी बघा हे 2 आणि 1 3 झालेले आहेत. मग त्याच्या खालचा बेस जो आहे हा 3 मग 2 मग 1 केलेला आहे. मग इथे पुन्हा बघा 1 2 3 4 3 2 1, मग इथे किती येणार? 1 2 3 4 5, पुन्हा 1 2 3 4 1 2 3 1 2 आणि 1. तर अशा पद्धतीने हा सिरीज आपण कंप्लीट केली. 12वा ब, कोणत्याही संख्यांच्या मदतीने एक आकृतिबंध तयार करा. तर संख्यांच्या पद्धतीने आपल्याला आकृतिबंध, मग कुठलाही एक आपण पाडा लिहू शकतो. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चोक 24 आणि 6 पंचे 30. तर अशा पद्धतीने आपण ही एक आकृतिबंध तयार केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी इयत्ता 6वी विषय आहे गणित. या विषयाचा जे तुमची पायाभूत चाचणी परीक्षेसाठीचा जो पेपर असणार आहे, हा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे यावरती हा व्हिडिओ घेतला होता. तर व्हिडिओ तो हा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू अँड बाय बाय.